सो हेलो गाइस, वेलकम बैक टू माय चैनल। अभी हम जा रहे हैं पुणे में ट्रैवल करके, बहुत दूर जाना है। अभी हमें फ़ोन वगैरह मैंने ले लिया, अभी देख रहा हूँ आवाज़ कैसे आ रही है। सो हेलो गाइस, वेलकम टू अवर चैनल। आज हम जाने पुणे में। सबसे पहले हमारा काम है भाई पेट्रोल फिल करवा लेना है हमारा। मैंने ज़रा वायर की सेटिंग की है यहाँ वहाँ थोड़ी सी, देखते हैं अभी आवाज़ कैसा आ रहा है। बेटर आवाज़ आ रहा होगा तो अच्छा है, नहीं तो वापस से हमें सेटिंग करने पड़ेंगे और वापस से सेटिंग करने का मेरा मूड नहीं है। देखते हैं ज़रा चिल्ला के विल्ला के कैसा आवाज़ आ रहा है। मुझे नहीं पता अभी कैसा आवाज़ आ रहा होगा। +6 डेसिबल हो गए तो वो काफ़ी ज़्यादा आवाज़ आ रहा था, गंदा लग रहा था। और गाड़ी का हमारा प्रॉब्लम आ रहा है, हमारा RPM चढ़ रहा है लेकिन गाड़ी नहीं भाग रही। इसका मुझे लगता है क्लच वायर ख़राब हो गया है या तो कुछ तो अलग इशू आ गया है गाड़ी में, उसके वजह से अभी हम लॉन्ग ट्रिप नहीं मार पा रहे। सबसे पहले हमें ये गाड़ी ठीक करवा के लेनी है, फिर ये गाड़ी ठीक करवाने के बाद सीधा हम ट्रिप मारना चालू करेंगे। या तो हम किसी फोर्ट पे जाएंगे या कहीं ट्रिप मारेंगे कोकन या कहीं और की। देखते हैं अभी कहाँ की ट्रिप मार दे हम, अभी तो नहीं पता। अभी बस सोच ही रहा हूँ, जब सोच के कंप्लीट हो जाएगा तो मैं आपको बता दूंगा। लेकिन हमारे यहाँ का पुणे का ट्रैफिक आज आपको हम एक्सपीरियंस कराएंगे हमारे NH 200 पे। अभी हमें जाना है 30 या 40 किलोमीटर दूर, तो 30-40 किलोमीटर जाने के लिए हमें कितना देर लगता है ये आज आप देखने वाले हैं। और जब हम आने वाले हैं वापस, तो वापस आते हुए हमें IT सेक्टर से आना है। तो IT सेक्टर 5 या 6 बजे छूटता है, तो उस टाइम पे काफ़ी ज़्यादा भीड़ हो जाती है, रोड ब्लॉक हो जाते हैं और ट्रैफिक मतलब इतना ट्रैफिक होता है कि आप भाई पागल हो जाओगे, इतना ट्रैफिक रहता है। लेकिन अभी ये दोपहर का टाइम है इसलिए इतना ज़्यादा ट्रैफिक नहीं है। और ये बेवकूफ़ रिक्शा वाला, अरे भाई साहब देख ले आजू बाजू जरा कौन आ रहा है कि नहीं, मेरे को क्या दिखेगा। एक तो पहले ही भाई हमारी गाड़ी की वाट लगी है और उस वाट लगने के बाद अभी गाड़ी चलने का मेरा मन नहीं कर रहा। लेकिन हमने ये स्टिकर लगवाया है जो कि काफ़ी बढ़िया लग रहा है, मुझे तो बहुत ज़्यादा पसंद आ गया। लेकिन अभी मैं सोच रहा हूँ कि पीछे भी मुझे स्टिकर लगवा लेना चाहिए था। अभी मैंने ये टैंक पे और साइड में ये राइट साइड में लगवाया है स्टिकर, जहाँ पे अभी मुझे नहीं लगता लोगों को दिख रहा होगा, लेकिन पीछे लगवाना चाहिए क्योंकि पीछे से लोग ज़्यादा गाड़ी को नोटिस करते हैं, तो हमें पीछे लगवाना पड़ेगा। और ये भाई यहाँ पे भी ट्रैफिक लगने लगा है क्या। चलो भाई पेट्रोल पंप के पास पहुँचने वाले हम। हमारे यहाँ ये 1 वे था, 1 वे का अभी वापस से 2 वे हो गया। मतलब भाई लोगों की मर्जी है, जब तक लोग मारेंगे तब तक है 1 वे, नहीं तो नहीं मारेंगे तो वही 2 वे भी बन जाएगा। मुझे लगता है थोड़ी देर बाद हमारा यूरोपियन यूनियन जैसा हो जाएगा भाई, अलग अलग साइड पे अलग अलग लोग चलने वाले। ओह नो, डेंजरस ड्राइविंग। ओह भाई साहब इंटरसेप्टर अच्छी लग रही भाई साहब, क्या मस्त मस्त गाड़ी है यहाँ पे। पेट्रोल पेट्रोल पेट्रोल, पावर डालेंगे भाई, पावर आनी चाहिए। 200 दाच करा। अभी इसको मेरा थोड़ा देखना पड़ेगा क्या, ऑनलाइन है ऑनलाइन। गाड़ी को अपनी पावर की जरूरत है इसलिए पावर का डाला हमने। इसको हमने डाला था रिजर्व में, अभी निकलते हैं रिजर्व से। ए भाई साहब पावर डाल के वैसे तो कुछ फ़ायदा भी नहीं है क्योंकि गाड़ी हमारी भाग ही नहीं रही। तो ये भाई ये टाइट क्यों है इतना, एक तो पकड़ने को भी ठीक से नहीं आता। लेकिन चलो भाई गाड़ी अपनी अच्छी रहेगी पावर पेट्रोल से, इसलिए पावर ही डालना चाहिए। पैसे का नहीं सोचने का गाइस, अभी पैसे वैसे आते रहेंगे जाते रहेंगे, गाड़ियाँ आती जाती नहीं रहने वाली जल्दी ही अपने पास। तो इसलिए भाई अच्छे से पेट्रोल डालेंगे, क्योंकि इससे पहले भी पावर डाला था तो अभी भी पावर ही डालेंगे हम। गाड़ी एवरेज भी अच्छा निकलती है और भागती भी अच्छी है, तो इसलिए पावर का पेट्रोल तो बहुत ज़रूरी है भाई, उसके सिवा तो अपना काम नहीं होता। और 2-3 दिन हो गए मैं जॉब से, वो जेजुरी का व्लॉग अगर आपने देखा होगा तो जेजुरी के टाइम जब मैं गया था तब उस टाइम बहुत ही ज़्यादा गर्मी पड़ रही थी, इतनी ज़्यादा गर्मी पड़ रही थी कि मेरा भाई हालत ख़राब हो गया था। जैसे ही मैं घर आया था मेरे कपड़े भी चेंज नहीं कि मैं डायरेक्ट सो गया था। उसके वजह से लगता है मैं बीमार पड़ गया और मुझे काफ़ी ज़्यादा सर्दी हो गई, कफ जैसा हो गया, मतलब कफ ही है तो वो काफ़ी ज़्यादा बढ़ चुका है अभी बहुत ज़्यादा। तो मुझे वापस बाहर जाने वक्त, मतलब मुझे बाहर जाते वक्त है ना बहुत ज़्यादा ध्यान रखना पड़ता है। अगर कहीं धूल बील में गया तो मेरा ये देखो नाक ऐसा बहना चालू हो जाता है, तो वो नाक की नदियाँ जो मुझे रुकानी पड़ती है उसके वजह से बहुत ही ज़्यादा प्रॉब्लम होता है। ओह माय गॉड, वेंटो पोलो जैसे ही लग रही है। तो अभी हम निकल चुके हैं कोरेगांव पार्क की तरफ, काफ़ी दूर ही जाना है हमें। गाड़ी इतनी ज़्यादा रफ फील हो रही है ना भाई, वो मेरे दोस्त को मैंने गाड़ी दी थी ना तब से भाई गाड़ी है ना मेरी जैसी लग रही नहीं, जैसे मेरी नई फील होने की गाड़ी वैसी नई फील बिल्कुल भी नहीं है गाड़ी में। तो मुझे बहुत सारा काम करवाना पड़ेगा अभी गाड़ी पे, और वो काम करवाने के बाद ही मुझे अच्छा लगेगा गाड़ी चलाने को। जब तक आपकी गाड़ी आपके जैसे फील ना हो तो आपको मज़ा नहीं आता। वैसे मेरे को पहले जैसे फील आने की गाड़ी के वैसे बिल्कुल भी नहीं आ रही, तो वही मुझे अभी ठीक करवाना है। और ये हॉर्न भी देखो मन से बजता है, अभी मैंने दबा के रखा है, अभी बज रहा नहीं, देखो इसको
हाँ अभी देखो वापस दबा के रखा है, बज ही नहीं रहा भाई। उसके मन से दबता है, जब चाहे दबता है बजता है, जब चाहे नहीं बजता, ऐसा है उसका। ओ अंकल ABS है हमारा, ABS लॉक हो जाता है भाई इस गाड़ी का, ये प्रॉब्लम है भाई। मतलब प्रॉब्लम नहीं, अच्छी बात है, गाड़ी लॉक नहीं होती, ब्रेक बंद हो जाता है। भाई साहब वाट लग गई। ओ माय गॉड, ओ गॉड, अरे ऐसे भाई 2000 3000 RPM पे गाड़ी सही चलती है, लेकिन जैसे ये RPM में बढ़ाता हूँ उसके बाद गाड़ी ऐसे रोने लगती है ना, बस चिल्लाती है भाई, गाड़ी से आवाज़ आती है लेकिन भागती नहीं है। मतलब आपको ऐसा फील होगा कि आप भाग रहे हो लेकिन आपके मुंह से बस हवा निकल रही है, आप भाग ही नहीं रहे हो, एक जगह खड़े हो तभी भी आपको ये हो रहा है, क्या बोलते हैं, मतलब थकने जैसा हालत हो रहा है आपका, वैसा हो रहा है मेरी गाड़ी से। मेरी गाड़ी थक रही है लेकिन भाग नहीं रही, पेट्रोल पेट्रोल जल रहा है लेकिन गाडी नाही चल रही। हे रिक्षा तुझ्या तुझ्या गाडी बघून चालवा, हिला कळत नाही का यांना भाई, या मराठीमध्ये ब्लॉग केलं तर भाई यांची गाड्यांना भाडून टाकीन मी, काय असं वाटतं शिवाय वेळ देणारे ब्लॉग करावे जरा नाही का, म्हणजे लोक बघतील भाई, नाहीतर हे हिंदीमध्ये भाई असं हे आता छापरीगत बोलतो ना मी भाई, काय बोलावं, म्हणजे छापरी भाषा निघते माझ्या तोंडात, मराठी हिंदी मिक्स निघते, पण मराठी भाषेत बोलायला लागलं ना भाई, मराठी भाषेत तर मी भाई असं जैसे जीभ लपला भाई वाली भाषा है आपली। यहाँ से अभी हमें जाना है राइट में। ओ ये देखो गाड़ी भाई ऐसे भगाते मस्त है, हम गाड़ी चालवायचा आमचा नाद नाही। ओ भाई ये देखो गॅप, ये गॅप, ए रिक्शा साइडला होतो का, देऊ तुला एक चापट। ऐसे गाड़ी पे खड़े होके भाई जब स्पीड ब्रेकर से निकलते हैं ना तो बहुत इजीली निकल जाती है, स्पीड ब्रेकरवर जर फास्ट गेलो ओ हो गाडी भाई अशी उडती ना भाई, फाटून जाती, फाटून आयो 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 आयो। आता एवढं जोरात मी बोलतोय खरं, पण एवढे बोलण्याने माझा घसा अजून दुखायला लागलाय, आता अजून किती दुखणार आहे काय माहिती, एक तर 3 दिवस झालं मला नीट श्वास बी घेता येईना, एवढा सर्दीने ताप दिलाय मला। आणि सर्दी एक तर अशी गोष्ट आहे भाई, होती बरी लवकर पण जोपर्यंत बरी होत नाही तोपर्यंत एवढा त्रास देते की बाई कांड फाडून टाकते, म्हणून नको नको होतं। आता हे आम्ही आता मला कुठले बेंचो तर इथले कुठले तरी आहे ना सिग्नलवर मला पडली पावती, आता ती कशामुळे पडली पावती काय माहिती भाई, इथंच कुठेतरी थांबलो होतं वाटतं मी, हा बरोबर इथनं मी रॉंग वे गेलतो ना त्यामुळे मला पावती पडली होती वाटतं। आता मला वाटतं जरा लांब न जावं असं फिरून, म्हणजे नाही का कुणाला कळणार नाही, लय खराब पावती पडलेली मला, ये वाट असं निघून जायचं पटकन, थांबायचं नाही, थांबलं ना भाई तुम्हाला पावती पडते, असा विषय, कचक्यात निघून जायचं। रनिंग मध्ये गाडी असली ना मग पावती नाही पडत, इथं मला पावती पडली रॉंग वेची, आयला दुपारची वेळ आहे एवढं, पण तरी सुद्धा एवढं ट्रॅफिक आहे, म्हणजे काय बोलावं आता। म्हणजे पुण्यामध्ये तुम्ही जर 2 व्हीलर फिरत असाल ना तर ठीक आहे भाई, जर तुम्ही जर फिरत असाल 4 व्हीलरने तुमच्या एवढं मूर्ख माणूस कोण नाही भाई, एवढं ट्रॅफिक होतं या ठिकाणी की तुम्हाला निघायलाच 15-20 मिनटं लागतील, त्यापेक्षा भाई आपलं 2 व्हीलरवर चालत जायचं म्हणजे लवकर निघून जातं, नाही तर काय खरं नाही तुमचं। आणि टॅक्सी भाई तुमच्या का याच्यावर रिक्षा टॅक्सी कमर्शियल गाड्या एवढ्या आहेत नाही इथं, कारण का माहिती का, याचं कारण एकच आहे की या ठिकाणी मगरपट्टा आहे, मगरपट्ट्यामध्ये सगळे IT वाले पब्लिक आहे, त्यांना काय फरक पडत नाही, त्यांना पाहिजे भाई कंपनीच्या गाड्या, ओला उबर, मजबूत पैसा आहे, कच्चाकच बोलवतात आणि कच्चाकच भाई इथं लोक गाड्या घ्यायला लागले, आणि काय करायचं काम, ड्रायव्हर ओला उबर। आता माझ्या मित्रांमध्ये बी एकाने आहे ना ओला उबरचं लायसन काढलंय, म्हणजे कमर्शियल लायसन काढलंय, आणि ते कमर्शियल लायसन काढून आता तो पण ड्रायव्हर बनतोय। आता काय बोलावं, जे बघतोय ते पैसे छापायला भाई ड्रायव्हर बनते, पण मला असं वाटतं भाई अति होतंय, म्हणजे तुम्ही या ठिकाणी एक तर 2 व्हीलरलाच एवढी तुफान गर्दी आहे, पुणे नंबर 1 आहे भाई 2 व्हीलर मध्ये, माहिती आहे का तुम्हाला, पुण्यात एवढ्या 2 व्हीलर आहेत ना तुम्ही कम्पेअरच नाही करू शकत, तुम्ही बाहेर कुठेही जा, कुठल्या देशात जा, कुठल्या राज्यात जा, इंडियात कुठे बी जा, एवढे 2 व्हीलर नाही जेवढे या ठिकाणी 2 व्हीलर, आणि एवढी लोक चालवणं बेकार ना, म्हणजे काय बोलावं, म्हणजे हेल्मेट वगैरे तर घालतच नाही। आता मी पण असं काय मोठा महान माणूस नाहीये, मी बी घालत नाही हेल्मेट, पण आता काय, आता सवय आधीपासून अशी लागली की ते आता घालूच वाटत नाही हेल्मेट, आणि ती सवय आता जर लावायला गेलं आता माय मानच दुखते। आता हे मग ठीक आहे मी ब्लॉग करतोय म्हणून मला हेल्मेट घालतोय मी, पण होगा
अरे आरशे म्हणजे असं आई घालायला दिलेत की आरशे आई घातली बघत जाणं जरा बाजूला बिजूला नुसते आरशे लावलेत आई घातली बघायचं कळत नाही यांना. हा तर मी काय सांगत होतो की एवढं टू व्हीलर झालीत की आता गाणं लागते भाई गाडी चालवायची म्हणली की आता मी काढतो भाई त्या डीओवर आलो हे नॉन गिअर गाडी एवढे भोराडे असतात ना भाई काय करूच वाटत नाही. म्हणजे ती गाडी एक तर पळ बी नाही त्यात एक तर आम्ही डबल सीट मम्मीला घेऊन गेलतो मी आणि एवढी गर्दी त्या गाडीवर कंटाळा आला मला बापरे बाप गाडी चालव म्हणलं मम्मीला म्हणलं आज तू घरी बस मी जातो बाई गाडी घेऊन माझी एन एस कशी बाई काचाकच पळत सुट्टी गाडी थांबत नाही आपण निघून जातो पटकन. पण जर त्यात असले डीओ नॉन गिअर गाडीवर पळवायचं म्हणलं ना एक तर ती गाडी वायबल होती तिचं नाही सस्पेन्शन नीट ना काही नीट त्याच्यावर तो ब्लॉक करता येत नाही लोक चुत्या समजतात बाई. मला तर असं वाटतं जी असं स्कूटी बिटी नॉन गिअर गाड्यावर हेल्मेट घालतात लोक त्यांना मी चुत्याच समजतो पण मी बी चुत्याच आहे मग त्यातला पण ते वेगळी गोष्ट आहे पण नाही घालू वाटत भाई. आता पण NS वर कसं भाई सूट होतं गाडी माझी ब्लॅक हेल्मेट ब्लॅक मस्त गोब्रो विप्रो लावून स्टिकर विकर लावून चाललंय म्हणजे भाई पोरं जरा प्रोफेशनल समजतात आणि प्रोफेशनल वाटतं. ओ भाई आता आहे घातली आता काय म्हणावं हे जे आयलं हे कॅमरी बाई पहिला टॅक्सी बनवून टाकलं कॅमरीला. अहो ही गाडी मस्करी आहे भाई ही गाडीची किंमतच 50,000 लागे त्या गाडीला भाई इन्शुअर हे बनवून टाकलं काय म्हणतात त्याला टॅक्सी बनवून टाकली. आता काय बोलू ह्या टॅक्सी तर कोण जातं भाई एवढी टॅक्सी महागडी कोण करत असेल. गाडी तुम्ही बघा भाई काय गाडी आहे भाई यासारखी गाडी नाही दिसतीच कसली नाद पण टॅक्सी बनवून टाकलं काय फायदा शी टॅक्सी बनवून टाकतात गाड्यांना राव काय बोलावं. मला तर पिवळी नंबर प्लेट बघितली वाकायला भाई असल्या गाड्यांवर काय फायदा भाई. मी तर ते गोव्याला गेलो गोव्याला भाई अरे एवढे फॉर्च्युनरला टॅक्सी बनवतात कोण फॉर्च्युनरला कोण टॅक्सी बनवतो भाई फॉर्च्युनर काय टॅक्सीची करायची गोष्ट आहे का इज्जत घालून टाकतात. तसं सेम त्या डिझायरची इज्जत गेली आता डिझायरला पण ना यांनी हे बनवून टाकले काय म्हणतात त्याला टॅक्सी बनवून टाकले ट्रॅक्सीचा दर्जा भेटलाय त्या गाडीला. त्या गाडीसारखी टॅक्सी कुठली नाही भाई जेवढं तिचा हे करून टाकले. ओरा एक बघा आता नवीन आलेली तिचं पण टॅक्सी बनवून टाकले. ट्रॅफिक तर बघा किती लागले एवढ्या वेळ तरी इथं थांबलं आता किती वेळ इथं थांबावं लागतंय काय माहिती. हे काय विकतात हे असल्या गोष्टी लहानपणी आम्ही खेळायचो घरचे घेऊन द्यायचे नाही ती वेगळी गोष्ट. पण आता मला असं वाटतं मराठीत ब्लॉग करावं मराठीत जरा बोलता तरी येते मला. हिंदी पण असं वाटतं मला कोणीतरी घसा धरला नाही तो तोंड दाबल्याची फिलिंग येते मला. बापरे बाप कसा दुखायला लागला माझा ओढून पण काय करणार भाई तुमच्यासाठी मी एवढी मेहनत घेतोय. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तुमच्यासाठी बघा मी घसा दुखते तरी सुद्धा एवढी मेहनत घेतोय कॅफमध्येच थांबलेत. आता मला पलीकडनं जायचं होतं आता जाता पण येणार नाही. चला बंद करा गाडी चालू ठेवून काय फायदा नाही मोकर आपलं पेट्रोल जाणार पेट्रोल नाही जायचं एक तर पावाचं टाकलंय अर्धा रस्ता तर कव्हर झालाय भाई. पण कालपेक्षा भाई आज मी लवकर आलो काल मला एवढा वेळ लागला होता ना यायला इथून पुढे जायचं तर सोडूनच द्या तुम्ही कारण इथून पुढे सगळं कोरेगाव पार्क आहे आणि तिथं जायला एवढा वेळ लागतो ना काय सांगावं तुम्हाला ट्रॅफिक असतं. अरे भेंडी चल ना भाई किती वेळचं थांबावं लागते ट्रॅफिकला. चल रे चल अरे बाई चल ना सुटलं ट्रॅफिक आहो जाऊ दे आम्हाला राव. अरे येड आहे का यो अरे सिग्नल सुटले बसवाले येड जाऊ पुढे बी ट्रॅफिकच दिसतंय म्हणा लवकर सोडून करून बी फायदा काय. अरे भाई ट्रक इकडं कुठं पळाला मला नाही वाटत हे वळतंय आता. माझं नाक फुल गळायला लागले भाई फुल हवा लागत नाही तरी सुद्धा नाक गळायला लागले माझं. कसं आहे स्पीड ब्रेकर एवढं मोठं स्पीड ब्रेकर बनवलंय गाडी पार वर खाली होऊन जाते. आता बघा एवढा मोकळा रस्ता आहे पण गाडी माझी पळतच नाही फायदाच नाही काय गाडी पळत 50-60च्या वर तर जातच नाही गेली तरी बाई अशी रडत खेळत जाते त्यामुळे पळून बी फायदा नाही. शपथ व्हायला फार फाटा होता ओय 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 कसली गाडी वर खाली होती गाडी पळतच नाही किती बी आहे ना तुम्ही पिकअप घ्या काय द्या गाडीला गाडीची स्पीडच कमी होते. आता मी माईकची सेटिंग जरा बदलली आहे आणि अरे बापरे दगड कुठल्या चुत्याने टाकले बाई इथं कोण चुते एवढं आणि माईकची जरा सेटिंग बी कमी केली आहे मी चेंज करून बघितलं बघू कसं होतं आहे. तर तुम्हाला आता आवाज कसा येतो सांगा विंड ब्लास्ट येतोय का सांगा. विंड ब्लास्ट येतच असणार मला असं वाटतंय. विंड ब्लास्टसाठी काहीतरी करावं लागणार आहे मला कारण विंड ब्लास्ट खूप येत होता मागच्या जेतूरच्या व्हिडिओत सुद्धा आणि काय सगळा वॉईस खराब होऊन जातो जर विंड ब्लास्ट जास्त असेल तर. त्यामुळे आता ते एक नीट करायचं होतं बघू आता थोडं तिथं गेल्यावर जेव्हा थांबल ना डेस्टिनेशनला आपण तेव्हा तिथं कळेलच आपल्याला. ओ काय बोलावं रस्ता खोदून टाकतात नुसते कोण खोदतंय आणि कशासाठी खोदतंय ना असा खोदून परत ठेवून बी जातात. आता इथे पडले तर हे आता 4-5 दिवस झालं पडले आजची गोष्ट नाही लय दिवस झालं पडले असं ते खोदलेलं. अजून एक सिग्नल झाला की दुसरा सिग्नल. ओ माय गॉड हायब्रिड
हाय क्रॉस नाथ गाडी. चला वाईज फायनली सिग्नल सुटलेला आहे, पण आम्ही ज्या लेनमध्ये थांबलेले नेहमीसारखं ती लेन चालूच नाही. बाई 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 आपल्यासारखं रायडर. झगडा 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 मध्ये घातली. आपला रायडर गेला पुढं, आपण बी जाऊ पुढं. चला चला चला. आणि इथं पुढं ट्रॅफिक व्हायचं कारण आहे, कारण इथं CNGचा पंप आहे. CNGचा पंपामुळे लाईन जी लागते ती रोडवर लागते, त्यामुळे इथं ट्रॅफिक होतं. आणि हा कोरेगावचा रस्ता आहे. बऱ्याच लोकांना बर्गर किंग इथलं माहीत असेल, फेमस बर्गर किंग. ते बर्गर किंग नाही, ते तुम्ही जे विचार करताय इथलं ओरिजिनल बर्गर किंग 100 वर्षापूर्वीचं ते बर्गर किंग इथलं खूप फेमस आहे. आता 2 व्हीलर का निघतात का आपल्या निघतात हे सर बाई. अशा रोडला गाड्या लावून जातात बाई, काय बोलावं. इथं बी रोडला गाड्या लावून गेलेले आहे. आणि या गाड्या ज्या पिवळ्या नंबर प्लेटच्या CNG ताणले, त्यामुळे तर रोडला सगळी गर्दी झालेली आहे एवढी. आता आपण जिथं पोहोचलो या साईडला तर बघा रिक्षांची गर्दी बघा, किती मोठी लाईन आहे. आणि ह्यांच्यामुळं रस्ता सगळा कवर होऊन जातो आणि काय फायदा होत नाही. या साईडला पण पुण्यावाला फिनकॉप आहे. हे पण पुण्यावाला फिनकॉपच वाटतं. हेच आहे पुण्यावाला फिनकॉप, दुसरं फिनकॉप आहे. होय भाई बघा रायडर आपला यो कसलं चाललं आहे. आपण बी ह्याच्या मागं पळवली असती गाडी, पण आपली गाडी पळत नाही ना. हे दुःखी गात आहे आपल्या गाडीची. काय म्हणा हे बाई, ते सीना बिना मस्त लावल्या बाईने. मग कॅमेरा लावलाय का ते बघायचं फक्त मला आपल्यासारखं. नाही तर आपण बघा गरीब रायडर, आपली गरीब गाडी वरनं गरीब गिअर सगळे. हा कसला चाललाय टँक बॅग लावून. ॲडव्हेंचर 390 दिसते, मस्त गाडी आहे ॲडव्हेंचर. पळायला पण मस्त आहे गाडी, दिसायला पण मस्त आहे. आता कसली भारी दिसते बघायला, चांगला पळत आहे भाऊ. शरणा बाजूला एक तर पोरगी घेऊन चाललाय आणि धावणीचा रस्ता बी लक्षात देत नाही. रस्त्याकडे लक्ष दे भाई. पोरगी घेऊन चालला म्हणजे काय शहाणा झाला का? शहाण्याच्या माग बाई चांगल्या झाडावर झाड चढतं, पण झाड बी चांगलं पाहिजे रे. नाही यांनी नाही लावला कॅमेरा, आपणच कॅमेरा लावलाय फक्त. आपला कॅमेरा चालू आहे मस्तपैकी. बरं आहे टँक बॅगवर दिसतंय त्याला पण भाऊला. बघ आमच्या चॅनलला भाऊ सबस्क्राईब करा. हां गाडी मस्त आहे भाई तुझी, त्याला कॉम्प्लिमेंट देऊ का भाऊ. गाडी मस्त वाटते. ग्रे कलर घेतला, छान कलर घेतला आहे गाडीचा. आणि ही बघा ही आपली छपरी रायडर मस्तपैकी चालला आहे भाई. ड्यूक 250 गाडी चांगली आहे भाई. रायडर असे घालतात ना हेल्मेट बिल्मेट घालून, तर ते नाही चांगलं वाटतं. आपला कुठं रायडर गेला का तिकडं? नाही ना आपल्याच साईडला. येस मी आहे घातली. सस्पेन्शन लय भारी असेल या गाडीचं. ॲडव्हेंचर बाईक अरे भाई सा कसला गेला भाई. ना रे का भाऊचा एकदम क्वालिटीमध्ये पळत गेला. मला बोलायचं होतं राहतं. अरे बाई आपल्याच साईडला चालला आहे, माझ्याच रूटने चालला आहे भाऊ. जर माझ्या साईडला आता हा परत भेटला तर बाई मी याला कॉम्प्लिमेंट देणार. एकदम मस्त वाटते ही गाडी. बघा माझा कसा किती खराब झाला आहे बाई. मी बोलतोय जास्त त्यामुळं पण अजून माझा कसा खराब होता असं वाटतंय. पण ठीक आहे कॅमेरा चालू आहे ना, चालू आहे. या साईडला मी काल आलतो बाई काहीच गर्दी नव्हती. आज बाई चक्क एवढी गर्दी. तर नशीब आपली 2 व्हीलर म्हणून आपण जातोय पटपट निघून. नाही तर दुसरी कुठली गाडी असते ना लय वेळ लागतो. आता 60-70च्या स्पीडनं तर इथं चाललो आहे मी कसा. हो भाई अरे भाई इंडिकेटर दे जाऊन ये. इंडिकेटर काय तुमचा बाप देणार का? उलट्या साईडला बघा कसं उलट्या साईडला गाडी चालवतो भाई, ते चांगलं वाटत नाही. आला भाऊ आपला भाऊ आला एकदम क्वालिटी स्पीडमध्ये आला. आपली गाडी पळतच नाही किती पण एक्सिलेटर दिला की, त्यामुळे एवढं आपण मागं राहिलो. ठीक आहे पण जाऊ दे. माझ्या गाडीचे डिस्क ब्रेक बी गेलेत भाई, डिस्क बी गेले ती बदलायची. खूप काही गोष्टी बदलायच्या आहेत. हे बघा पिकअपच घेत नाही गाडी, नुसती आवाज करते एकदम स्मूथली. आहा काय स्मूथली गाडी जाते. एवढं पुढे जाणार कसं आहे, आमच्या दोघात रेस लावली तर तशी येण्यास माहिती जिंकू शकते, पण नो चान्स भाई. आता गाडीचा प्रॉब्लेम झाला आहे त्यामुळे आपण रेस बी लावू शकत नाही. आणि या ठिकाणी मी तुम्हाला एकदम मस्त गोष्ट दाखवतो जी या ठिकाणी झालेली आहे. मला माहीत नव्हतं एवढे दिवस. ज्या दिवसापासून मी 2-3 दिवस झाले या रस्त्याने येतोय ना, तेव्हा मला माहीत झालं या ठिकाणी खूप मोठी अशी गोष्ट झालेली आहे. म्हणजे पुण्याचे लोक एवढे श्रीमंत झालेले आहेत आता, एवढे श्रीमंत झालेले आहेत. कुठली गोष्ट आली बघा या ठिकाणी. आता तुम्ही मी म्हणसाल भाई आपल्या पुण्यात नाद नाही भाई. पोर्शाचं शोरूम खोललं इथं. पोर्शा कायन बियन बाईक असल्या नादन गाड्या तिकडं. लेक्ससचं शोरूम होतं आधी, आता पोर्शाचं शोरूम खोलले. लेक्सस पण येतं या ठिकाणी विकायला, भरपूर गाड्या आहेत विकायला. पण काय भाई पुणे लोकांची इज्जत वाढली. पोर्शा बिर्शा विकायला यायला लागलेत आता.
कारण त्यांना माहिती आहे भाई आपल्या इथे एवढी पैसा छापायला लागले लोक पोरच्या विषय घेऊ शकतात ते. मग इथं काय रेड लाईट दिलं आहे भाई, सरळ जायचं, रेड लाईट लावायची काही गरजच नाही. हो नो न्यूट्रल काका सारखा काका एवढं बाळू चालतं तर कसं व्हायचं या रस्त्याने. वा मोकळा रस्ता पण माझी गाडी पळतच नाही. मोकळ्या रस्त्याचा फायदा काय? गिरिराज हे काय इलेक्ट्रिक गाडी का? चला चला आपल्याला पुढे जायचं आहे. गॅप म्हणणं काढा पटापटा. हो माय गॉड गॅप मधनं गाडी काढणं म्हणजे अवघड काम आहे. अरे भाई साहब हे काय विषय अवघड आहे. काकाची गाडी पाडून टाकली. मला आई जावडे सर बाजूला. भाई MH14LB 9554. अरे भाई तू काही येणं जावं का भाई? काकाची गाडी पाडून टाकली. बोललं ना भाई टॅक्सीवाले डेंजर असतात भाई, सोडत नाहीत भाई कुणाला. हा होता कधी होता MH12WJ2607 काय माहिती. आईला आपली गाडी पळणं पाहिजे त्याचं लय दुःख होतं रे. मला नुसतीच गाडी आवाज करते, पळत तर काहीच नाही भाई. मला 500 रुपयाचा कुठं फाईन पडलं आहे काय माहिती, लय खराब फाईन पडलं आहे. लय वाईट वाटतंय मला 500 रुपयाचा फाईन पडलं आहे त्यामुळे. अरे हे हाय आता भाई एवढं फास्टमध्ये आलो येण्यासवर हे जिओवर असतो ना भाई जान निघली असते माझी. जेवण लय वेळ लागला असतं. 80-90 भाई आपली काही 200 झिंगलीवाली गाडी काय आरामात करते ती 2 मिनटात. मी तर भाई असं वाटतं 10-15 मिनटातच पोचला असतो ते, एवढं फास्ट आलो. आता आपल्याला पुढे U-टर्न घ्यायचं आहे. ये U-टर्न. सर फायनली आपण आपल्या डेस्टिनेशनला पोहोचलेलो आहे, जिथं आपल्याला 2 तास फुल टाईमपास करायचा आहे. कारण इथं काम तर होत नाही, फक्त येऊन बसावं लागतं. अशी जागा आहे ही. पोलीस वगैरे मजबूत असतात या ठिकाणी. कशासाठी असतात ते तर मला बिलकुल नाही माहिती. गाड्या वगैरे आणत असतील पकडून इथं, असं काहीतरी रिझन आहे. पण आता बघूया तिथं गेल्यावर कर. यूट्यूब असं म्हणलं कधी कधी मला लाज वाटते भाई असे यूट्यूब वगैरे सांगायला, म्हणून मी खोटं सांगतो, काहीतरी दुसरंच नाव सांगतो. नाही तर भाई काय काय लोकांना भाई काहीच वाटत नाही राव. मलाच लय खराब लाज वाटते. मस्त आता सावलीत गाडी लावूया आणि आज जाऊया. काम होते का नाही माहीत नाही, बघूया. आत गेलो काका काय बघतो भाई. पहिल्यांदा बघितलं काय कॅमेरा आयुष्यात. काय काय लोक भाई पहिल्यांदा बघितलं सारखं करतात भाई. सैड लाइफ सैड लाइफ सैड लाइफ. सो गाइस मैंने अभी तक इतना व्लॉग बनाया, लेकिन ये व्लॉग के लिए मैंने वायर ही नहीं लगाया था, तो इतना सारा व्लॉग मेरा वेस्ट चला जा गया है. अभी कर भी क्या सकते हैं, वेस्ट व्लॉग गया तो गया. अभी आपको उसका मोन्टाज दिखा दूंगा. इतनी बढ़िया बढ़िया गाड़ी थी यार, इतना मस्त मैंने व्लॉग बनाया, लेकिन भाई वायर ही कनेक्ट नहीं थी. अभी आपको आवाज़ भी कुछ आया नहीं होगा. सैड लाइफ भाई सैड लाइफ. अभी थोड़ा बहुत आवाज़ आ रहा होगा, उसको ही एनहांस करना पड़ेगा मुझे. इतनी बढ़िया गाड़ी दिखी थी मुझे यार, मैंने इतनी बातें की. अभी मेरे थंबनेल में भी डालने वाला था वो गाड़ियाँ, लेकिन वो गाड़ी अभी मैं थंबनेल में नहीं डाल सकता क्योंकि मैंने माइक ही नहीं लगाया था. अरे बाजूला ये क्या फ़ायदा भाई इतना व्लॉग करके, क्या फ़ायदा. माइक ही कनेक्ट नहीं किया था, उसके वजह से अभी कुछ आवाज़ ही नहीं आया होगा. क्यों मैं भूल जा गया यार. फर्स्ट टाइम ऐसा हुआ है मेरे साथ, मैंने माइक लगाना भूल गया. नहीं तो मैं कभी नहीं भूलता भाई माइक लगाना. और ये लोगों ने इधर गाड़ियाँ बीच में लगा के चले गए. मतलब एक अच्छी चीज़ होती है, उसके बाद लगी दूसरी बुरी चीज़ हो जाती है. अभी इतना सारा व्लॉग किया, वो सब वेस्ट चला गया. अभी मेरा फ़ैन चालू हो गया. मेरे को लगा था जब से मैंने कूलेंट कनेक्ट किया है तब से मेरा फ़ैन ही नहीं चल रहा, लेकिन चल रहा है भाई. मेरा फ़ैन चल रहा है, गरम गरम हवा भी आ रही है, मुझे गरम हवा लग भी रही है. ये टेम्पो बीच में रुका है क्योंकि उस साइड इतना ट्रैफिक लग गया है. ये देखो ये सारे चूतड़ लोग, ये देखो ये चूतड़ लोग, इनके वजह से इतना ट्रैफिक लगता है. साले कमीने
अभी एक गाड़ी की वजह से इतना ट्रैफिक हो गया, इनको नहीं समझता भाई। अगर ये ट्रैफिक करेंगे तो उनको ही ज़्यादा देर लगने वाली है, आगे लगते जाएगा ट्रैफिक, ये भी फंसते जाएंगे, बाकी लोग भी फंसते जाएंगे। हमारी गाड़ी भाग ही नहीं रही भाई, क्या करे भाई, इसको सर्विसिंग करवाना ही पड़ेगा, उसके वजह कुछ नहीं फ़ायदा, नहीं तो मुझे लगता है इसका क्लच भी ख़राब हो जाएगा अगर मैं सर्विसिंग नहीं करवाऊँगा तो। ओ स्पीड ब्रेकर, ये रास्ता भी एक अच्छा खासा भगाने के लिए बढ़िया रास्ता है, लेकिन भगा भी नहीं सकते गाड़ी। सो मैं बात कर रहा था आयोनिक 5। आयोनिक भाई क्या लग रही है गाड़ी भाई, वो भाई दिखने में ऐसी शार्प लुकिंग गाड़ी है। ऐसी गाड़ियाँ तो मैं ऐसा लग रहा है जैसे मैंने इसे ड्राइंग पेपर पे बनाए, उन्होंने ये कॉपी कर लिया और वैसे बना दी, और सेम वो जैगवार की गाड़ी वैसी लग रही है। अभी इतने सारा मैं जैगवार और वो आयोनिक 5 के बारे में बात किया, लेकिन क्या फ़ायदा गाइस, क्या फ़ायदा। सो आजकल भाई यहाँ पे बहुत सारी गाड़ियाँ दिख रही है। पोर्शा का शोरूम भी आपने देखा होगा, वो पोर्शा का शोरूम भी क्या बढ़िया लग रहा था भाई। यहाँ पे मेरे को बोल के एक लेक्सस का भी शोरूम है, पोर्शा के बाजू में, पोर्श के बाजू में। पोर्शा बोलते हैं पोर्श बोलते हैं यही नहीं पता हमको, आप बताइए कमेंट में आपको क्या लगता है, पोर्शा बोलते हैं पोर्श बोलते हैं? मुझे तो दोनों सही लगता है, पोर्शे, पोर्शा, पोर्श। विच नेम यू सजेस्ट, विच नेम यू थिंक इज़ बेटर? और इंडिया भाई काफ़ी डेवलप हो चुका है, अभी पोर्शा जैसी गाड़ियाँ यहाँ पे बेच रही है। और पोर्शा का अगर आपको मैं ये बता दूँ कि पोर्शा जो गाड़ी है, वो गाड़ी की कंपनी पहले टैंक्स बनाती थी भाई, और वो जर्मनी की गाड़ी है ये, पोर्शा, ऑडी, BMW, मर्सिडीज, आई गेस। पोर्शा स्वीडन या जर्मनी की कंपनी है जर्मनी की है, क्योंकि बाकी सब जर्मन कार्स में पोर्शा भी आती है, पोर्श भी आती है भाई साहब गला भी सूख रहा है मेरा तो। टन टन टन, ओ ओ ओ ओ ओ ओ, फ़ोन ना गिर जाए भाई। अभी मैं लक्ष्य चौधरी का ब्लॉग देख के आया, लक्ष्य चौधरी का तो फ़ोन ही चोरी हो गया था भाई। तो ये मैं तो बाली जाने का सोच रहा था, मैं नहीं जा रहा भाई बाली बिली भाई, एक तो फ़ोन है, वो भी अगर चोरी हो गया तो क्या भाई, क्या बचेगा मेरे पास, सब कुछ भूल जाना पड़ेगा। ए भाई ए चपरी कातला है चपरी, क्या बिल्डिंग हो गए भाई यहाँ सब, एकदम क्वालिटी बिल्डिंग हो चुके हैं अभी। ओह माय गॉड, बहुत जल्दी पहुँच गया, अच्छा हुआ ट्रैफिक नहीं लगा हमें। यूटर्न लेके वापस चल रहे, अभी जिस रास्ते से आए उसी रास्ते से चले जाते, क्योंकि उस साइड बहुत ज़्यादा ट्रैफिक होगा। यहाँ पे एक सिग्नल क्रॉस करेंगे तो वो निकल जाएंगे हम। माझं नाक गळायला लागलं ए भाई, काकू न्यू किया सेल्टॉस ग्रे कलर में, वो भी अच्छी लग रही है, ठीक ठाक ठीक है, लेकिन पुरानी वाली का जो रुतबा था वो भाई बढ़िया था, वो बढ़िया लगनी की गाड़ी, ये नहीं अच्छी लगती इतनी मेरे को। सोचो आप कितना तेज़ी से हम यहाँ पे पहुँच गए हैं, अरे वाह। और जैसे हम पहुँचे सिग्नल भी खुल चुका है, क्या बात है क्या बात है क्या बात है क्या बात है, चल भाई। अरे बाप रे, तो पुलिस भी थांबली का, फाईन मारायला। ए भाई धावू नका, उलट पावती पडते तिकडं। अरे काका तुमच्या तर भोसड्यात पाय घालू का, एवढं जावा काका, इंडिकेटर कायच्या भोकाट घातले का काय माहिती, काय घाले। पर म्हातारी लोक आई घाली ठोकतात आणि परत रडतात, मला ठोकला चालवायचं कळत नाही, अर्जंट जावं इंडिकेटर जबाब देणार, असल्या लोकांना कारवाईच केली पाहिजे भाई। इंडिकेटर लाईटी बंद असल्या तर कशाला आई घालायला गाडी चालवतात। एक तो चूती है रे एक भाई। अरे भाई सर बाजूला, एवढा वेळ लागतोय ओव्हरटेक करायला।
अरे बाजूला एवढं वेळ नाही भाई थांबायला. ए चाचा चाचा का भागा रहा है भाई चाचा एकदम चाचा भागो भागो हम तुम्हारे साथ है पीछे पीछे. ए भाई चाचा एवढं कचकन कोण आपतं. ए हात नंतर कर. काम होतं ते तर झालं बाई नशिबाने. एक तर येडं कसं येतं बाई. तर वर्षभरापासून आमचं काम अडकून पडलेलं. आता त्यासाठी एवढं गेलतो. नशिबात एवढं बसलो आला बाबा. अर्धीने मी वेळ तर नसतो तर दिवसभरात लोक. आणि काय अरे साईडला वा एक रोड आहे. रोड कळतो का यांना मध्येच थांबलेले असतात. अरे ट्रक बय जायचं टेम्पो मागलं आई घातली रस्त्यातच थांबलाय. बघाय म्हणलं होतं का नाही 1 वेचा भाई 2 वे करून टाकलं यांनी. भजी घेतो भाई भजी. भजी का वाटते मला. भजी गरम आहे का. भजी गरम आहे. पॅटीस आहे का. 2 वडापाव 2 पॅटीस द्या. हां क्या वीडियो चैनल पे देख ले. हाँ यूट्यूब पे हाँ परेश चौगुले बोल के. किती झाले. ये चैनल है हाँ परेश चौगुले. वड़ा पाव गरम गरम वड़ा पाव भजी वड़ा पाव पैटीज. सो आज के ब्लॉग में इतना ही बस. मिलते हैं अगले वीडियो में. टिल देन बाय.